माझा फ्रेंड आहे, त्यांनी सुसाईड सुद्धा केलेला आहे त्या नीटच्या ह्याच्या प्रेशरमध्ये. पेपर लीक का हिसाब दो, करप्शन का जवाब दो, मेहनत करने वालों को जीने का ख्वाब दो, अकेले इंसान की जान यहाँ लगती इतनी सस्ती क्यों, वीआईपी प्रोटोकॉल की गाडी निकले, ॲम्ब्युलन्स फिर फसती क्यों. सरकार तर चेंज होणार नाही, आपल्याला ही कंट्री सोडून द्यावं लागणार आहे. याच्या पुढे की तुम्ही मला देशद्रोही म्हणून घोषित करा, मी हे सांगू इच्छितो की ह्याचं काही अर्थ नाही आहे तुम्ही हे जे सगळं करणार आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आम्ही शिवाजी पार्कात आहोत आणि आता इथे आम्हाला असा सहज एका विद्यार्थ्याशी आम्ही बोललो आणि त्या विद्यार्थ्यानं 2 वेळा नीटचा अटेम्प्ट दिला आहे. नीट विक्टिम आम्हाला इथे सापडला आहे. त्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय काय घडलं, त्याने नीटवर एक रॅपसुद्धा लिहिला आहे. त्याच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात, कारण नीट एक्झामबद्दल सध्या इतकी चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे सगळ्या देशामध्ये संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं. तू 2023मध्ये पहिली परीक्षा दिली होती, बरोबर? 2024मध्ये रिटर्न दिली. 2 वेळा नीटची परीक्षा तुला का द्यावी लागली, काय घडलं, आत्ता काय करतो? पहिल्या आधी तू सांग मला की तू पहिली जी परीक्षा दिली होती तेव्हा काय घडलं. माझं नाव प्रथमेश अबोटी आहे. मी प्रॉपर परभणीचा राहणार आहे. आता सध्या मी मुंबईमध्ये BMS करतोय. ह्याचं कारण असं आहे की मी 2023ला जेव्हा एक्झाम दिली ती तेव्हा अनफॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन नव्हतं झालं. मला 450 मार्क्स आले होते आणि मी रिपीट नीट देणार होतो, म्हणजे दिली रिपीट नीट 2024मध्ये. तर तेव्हा असं सीन घडलं की म्हणजे 720 आउट ऑफ 720 20 पेक्षा जास्त लोकांना 720 आउट ऑफ 720 भेटले. आणि असे ॲलिगेशन्स लागले होते सरकारवर की पेपर लीक झालेला आहे, जो की 100% म्हणजे 100% लीकच झाला होता. पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. NTA पण असंच म्हणजे दरवर्षी हे करत राहते. म्हणजे मला घरच्यांनी पण सांगितलं की अजून एक प्रयास कर, अजून एकदा दे. पण माझं म्हणजे हे सगळ्यापासून भरोसा उठलेला आहे. सरकार आत्ता काही ह्या बाबतीवर असं काही हे करत नाही आहे. आत्ता पण CJP म्हणून जी पार्टी झालेली आहे, अभिजित दिपके म्हणून ह्यांनी जे चालू केलेली आहे, म्हणजे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे जनजीसकडून आणि ते पण चांगलं प्रोत्साहन देते. तर मला हे वाटते की आत्ता काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. NTAला तेव्हा 2024मध्येच काढून टाकायला पाहिजे होतं. म्हणजे ते जे करताय की OMR शीटवरून ते तुम्ही कम्प्युटराईज काऊन नाही करू शकत. म्हणजे जसं CETचा पेपर होतो, जसं CATचा पेपर होतो, तर तुम्ही ते कम्प्युटराईज करायला पाहिजे. मला तू सांग, तू जसं म्हणालास की तू 2023ला परीक्षा दिली, त्यानंतर 2024मध्ये परीक्षा दिली. 2023ला रँक नाही आला वगैरे ही कारणं आहेत. 2024ला तू परीक्षा दिली तेव्हा पेपर फुटला. तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, काय सहन तुला करावं लागलं, तो अनुभव कसा होता आणि त्यानंतर तू पुन्हा परीक्षा का नाही दिली? तर तेव्हा नेमकी 2024ला माझ्यासोबत पण जे मित्र होते, मैत्रिणी होते, आम्ही भार्गव कोचिंग क्लासेस नांदेडमधून इथं शिकलेलो आहे. मी 2 वर्ष बाहेर, म्हणजे घरच्यांनी एवढं प्रोत्साहन करून आम्हाला बाहेर शिकायला पाठवलेलं आहे. आम्ही एवढी मेहनत केली 2 वर्ष. त्यानंतर म्हणजे आम्हाला रिझल्ट्स भेटत नाही आहे. आणि काही लोक म्हणजे माझ्यासोबतचे एक माझा फ्रेंड आहे, त्यांनी सुसाईडसुद्धा केलेला आहे त्या नीटच्या ह्याच्या प्रेशरमध्ये. मित्राने सुसाईड? हां, माझ्या मित्रांनी सुसाईड केलेला आहे. भार्गव कोचिंग क्लासेसचाच होता तो. तर त्यांनी सुसाईडसुद्धा केलेला आहे. म्हणजे आम्हाला ऐकून इतकं शॉक वाटलं की कोण कसं करू शकते. पण ज्याची परिस्थिती असती, कोणाची फायनान्शियल कंडिशन चांगली असते, आता आमची चांगली आहे, तर आम्ही म्हणजे तो सहन करू शकतो. पण ज्याची चांगली नाही आहे त्याला काय होणार आहे, म्हणजे सरकार काय करणार आहे त्याच्याबद्दल. पण मला सांग, जेव्हा पेपर फुटला, जे तू म्हणाला की सुसाईड केलं एका मित्राने, तेव्हा तुझ्या मनात नेमके काय विचार आले? कारण तू जसं म्हणालास की 7-7 तास अभ्यास करावा लागतो. तू 2023ला अटेम्प्ट दिला, 2024ला अटेम्प्ट दिला, तेव्हा पेपर फुटला आणि पुन्हा आपण अटेम्प्ट नाही द्यावा असं का वाटलं? आणि याआधी नीटसाठी तू नेमके कसे प्रिपरेशन केलेले होते, किती मेहनत घेतलेली होती, त्याबद्दल जरा सांग. मेहनत म्हणजे आम्ही 7-7 तास अभ्यास करत होतो पहिले. 2024चा जेव्हा पेपर दिलता, मी घरातूनच अभ्यास केलेला. तेव्हा कोचिंग लावली नव्हती, काही लावलं नव्हतं. आणि तेव्हा घरातूनच म्हणजे 7-7 तास अभ्यास केलेला, तरी पण आम्हाला रिझल्ट्स नाही भेटले. याचं कारण हेच आहे की नीटचा पेपर फुटलेला होता आणि 720 आउट ऑफ 720 20पेक्षा जास्त लोकांना भेटलेला होता. तर ऑटोमॅटिकली ते जे कट ऑफ आहे ते वाढून काहीतरी 650च्या जवळपास गेला होता. जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं जे कट ऑफ नॉर्मली 550 जवळ होता 2023ला, तर 2024ला ते वाढून 650च्या जवळपास गेलेला. मग आता 2024 नंतर का वाटलं असं की आता आपण परीक्षा नाही द्यावी? 2025ला तू ट्राय का नाही केलंस परत?
2025ला माझे म्हणजे सरकारपासून याचे एक्सपेक्टेशन्स उडालेले आहेत की आत्ता परत पेपर लीक फुटणार नाही आणि आमचं वर्ष वाया जाणार नाही, त्याची काहीच गॅरंटी नव्हती आत्ता. कारण की आम्ही जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहे त्याला दिल्यानंतर आम्हाला पहिला प्रश्न म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये हे विचारला जातो की तुमचा गॅप इयर कशामुळे होता. आणि गॅप इयर म्हणजे ती लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी स्टुडंटसाठी की गॅप इयर कशासाठी तुम्ही घेतलेला. तुम्ही ना जॉब केली ना काय केलं, फक्त एक एक्झाम रिपीट द्यायसाठी तुम्ही गॅप इयर केलं आणि ती एक्झाममध्ये पण तुम्ही सक्सीड नाही झाले, म्हणजे आम्ही एक फेलियर आहे हे असं ऑन पेपर दिसून येते, जे की सरकारचं फेलियर आहे. नीट परीक्षा इतकी मेहनत घ्यावी लागते. आता ज्यांनी नीट दिलंय, जे आंदोलन करताय नीटचं, त्या विद्यार्थ्यांना जेव्हा तू बघतो, तू या आंदोलनामध्ये कुठला सहभागी झाला होता का? की मुंबईत जेवढी आंदोलन झाली, म्हणजे तुला माहिती असतील त्या विद्यार्थ्यांच्या नेमका काय मनात भावना आहे, कारण तू सुद्धा त्याच्यातून गेलाय. या आंदोलनाकडे तू कसं बघतो, जी CJPची प्रोटेस्ट आहे, जे सध्या मुंबईत आंदोलनं होत आहे, दिल्लीत ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला? लाठीचार्जचा तर विषयच वेगळा आहे, म्हणजे ते लई वाईट गोष्ट आहे. मी आता रील्स पण बघत होतो तुम्ही यायच्या अगोदरच, त्याच्यामध्ये मला दिसलं की काही पोलीसवाले म्हणजे ब्रुटली हे करतात मुलींना पण. म्हणजे आता एक रील पाहिली मी, त्याच्यामध्ये एक पोलीसवाला आहे, तो बांबूनी म्हणजे मुलीला मारतोय, ते ते वेगळा गोष्ट, हॅरॅसमेंट करतोय ॲक्च्युली. आणि तो क्वेश्चन म्हणजे दिल्ली पोलिसने आन्सर असं दिला आहे की व्यवस्था एकदम प्रामाणिकपणे होती, आम्ही काय केलं नाही, लाठीचार्ज झाला नाही, काय नाही, असं त्यांचं मत होतं, जे की आपल्याला रील्सवर दिसतच आहे की कसं त्यांनी कॉपरेट केलेलं काय नाही. तर असं सगळ्या गोष्टी नाही करायचे, हेच माझं म्हणणं आहे. आणि स्टुडंट लोक काय तुमच्या समोर म्हणजे प्रशासनासमोर काय बंदूक घेऊन उभं राहिलेले नाहीत. ते पाय चालत आले, प्रोटेस्ट आपलं केलं, त्यांनी काही मस्ती वगैरे केली नाही. तिथं प्रोटेस्ट करायला जागा द्या तुम्ही, वाटल्यास तुम्ही काहीतरी करा. जर का तुमची चूक आहे तर तुम्ही करा ना काहीतरी, सरकारने करायला पाहिजे म्हणजे स्टुडंटसाठी. हेच माझं म्हणणं आहे, बस दॅट्स ऑल. तू आता एक रॅप लिहिलाय जो आम्हाला तू आधी ऐकून दाखवलास, तो मला वाटतं तू प्रेक्षकांना पण ऐकून दाखवावास, जेणेकरून कळेल सगळ्या लोकांना की नेमकी काय परिस्थिती आहे. रिसेंटली मी रॅप लिहिलेलं होतं जेव्हा CJPचं म्हणजे त्यांनी हे इंस्टाग्राम पेज चालू केलं होतं, म्हणजे त्यांचे दिवस फॉलोअर्स गेन होते. तर तेव्हा रॅप लिहिलेलं मला पोस्ट करायचं होतं, पण मी काही कारणाने केलं नाही. मला वाटलं होतं की पोस्ट करू, पण मी म्हटलं जाऊ द्या. पण आत्ता मला वाटते की खरी वेळ आहे की मी एकदा बोलतो रॅप. एक सेकंड जस्ट. तर रॅप असा लिहिला होता की पेपर लीक का हिसाब दो, करप्शन का जवाब दो, मेहनत करने वालों को जीने का ख्वाब दो, अकेले इंसान की जान यहाँ लगती इतनी सस्ती क्यों, VIP प्रोटोकॉल की गाड़ी निकले, एम्बुलेंस फिर फंसती क्यों, कोलकाता की वो रात याद है, डॉक्टर भी यहाँ सेफ नहीं, हाईवे पर कैमरा क्लियर फिर भी इन पे कोई केस नहीं, मुलुंड का यहाँ ब्रिज गिरा, नीचे दब गई आम जान, बजट हर साथ बढ़ता रहा फिर भी सेफ्टी पर ध्यान नहीं. असा माझा रॅप होता. आता म्हणजे तुम्ही लक्ष दिला असणार रॅपवर, तर एक एक वर्डमध्ये एक एक मिनिंग आहे. पहिली लाईन होती पेपर लीक का हिसाब दो, म्हणजे पेपर लीक कशामुळे होते. करप्शन का जवाब दो, हे करप्शन कुठून येते तुमच्याजवळ इतकं, हे आमचाच पैसा आहे ना, जे टॅक्सेशन पे केलेला आहे आमचाच पैसा आहे, इतका करप्शन कुठून येतं. त्यानंतर मेहनत करने वालों की जान यहाँ लगती इतनी सस्ती क्यों. आत्ता एकटा माणूस म्हणजे दुबईमध्ये कुठंतरी इन्सिडेंट होते की त्याला हॉस्पिटल करायची गरज आहे, तर तिथं हेलिकॉप्टर येतात, तिथं एमर्जन्सी सिक्युरिटी फॅसिलिटीज उपलब्ध होती जस्ट विदिन अ सेकंड. इथं काहीतरी झालं मेडिकल रिझन, तर कोण तुम्हाला लक्ष देणार आहे. म्हणजे इंडिया इज नॉट सेफ, आय थिंक सो. हे सगळ्या बाबतीत आपण इतकं टॅक्स पे करून 30% टॅक्स स्लॅबमध्ये येऊन पण आपल्याला काही म्हणजे त्याचं आउटपुट भेटत नाही. तर आय थिंक आय शुड लिव्ह दिस कंट्री अँड मी तेच करणार आहे. म्हणजे माझं आउटपुट तेच आहे की सरकार तर चेंज होणार नाही, आपल्यालाच ही कंट्री सोडून द्यावं लागणार आहे. याच्या पुढे की तुम्ही मला देशद्रोही म्हणून घोषित करा, मी हे सांगू इच्छितो की ह्याचं काही अर्थ नाही आहे. तुम्ही हे जे सगळं करणार आहे. तुला आपली एज्युकेशन सिस्टम इथली इतकी खराब वाटते की डेफिनेटली देश सोडून जाणं तुला वाटतं ते योग्य ठरेल? डेफिनेटली जे विद्यार्थी नीट देत आहेत किंवा देणार आहेत, जी परिस्थिती आता सध्या पाहते, त्यांना तुला काय सांगायचं आहे, जे नीट परीक्षा देतात, कारण तू ते अनुभवलं आहे, त्याच्यामुळे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, ज्यांना नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांना तुला काय सांगायचं आहे? नका हो, हेच सांगायचं मला, सिम्पल. नका हो, काही गरज नाही आहे नीट परीक्षा द्यायची. असले जे काही परीक्षा आहे बॉयकॉट करून टाका. एकदा सरकारला पण कळू द्या. वाटल्यास मी तर हे सांगणार आहे की जे शाळेची मुलं मुली आहे, जोपर्यंत हे सगळं नीट होत नाही तुम्ही शाळेलाच जाऊ नका, असं माझं मत आहे. दॅट्स ऑल. ठीक आहे. तर
प्रथमेशने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानं नीट दिलेली होती, त्यानंतर त्याचे किती वर्ष वाया गेले, त्यामुळे त्याच्या मित्रानं सुसाईड केलं या सगळ्या गोष्टींमुळे, आणि आता तो सध्या BMS करतोय मुंबईमध्ये. इतकी वर्ष या नीटच्या परीक्षेमुळे वाया गेली त्याची. हा फक्त एक विद्यार्थी नाही आहे, हा फक्त सहज आम्ही रस्त्याने इथे थांबलो होतो आणि आम्हाला दिसला तो नीटबद्दल काहीतरी बोलत होता. मी त्याला विचारलं आणि त्याच्याकडून इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या. हा एक विद्यार्थी आम्हाला सापडला आहे. मुंबईमध्ये असे असंख्य विद्यार्थी असतील आणि देशभरातला विचार केला तर ते मोजता यावे तेवढे कमीच आहेत. त्याच्यामुळे सध्या ही जी परिस्थिती आहे त्यामुळे प्रथमेशसारखे विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला भारत सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी जावं लागतंय. त्यावरूनच तुम्ही बघा आपलं एज्युकेशन सिस्टम कोणत्या दर्जाचं आहे. हा दर्जा खरं तर या प्रोटेस्टमुळे सुधारेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुंबईमध्ये प्रोटेस्ट आहे, दिल्लीमध्ये आता ती प्रोटेस्ट सुरूच आहे. ही आंदोलनं दिवसेंदिवस होतील, लोक राजकीय नेते त्याची दखल घेतील, राजीनामासुद्धा होईल, पण त्यानंतर काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एज्युकेशन सिस्टम नेमकं कधी सुधारणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.